सर्व सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम. दिनांक 2 जून 2020 पासून आपण श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ या श्री सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या जीवन चरित्रामध्ये अवगाहन केले. ते चरित्र आपण ऐकण्याचा आणि वाचण्याचा आणि समजून घेण्याचा, त्यावरची भावदर्शन ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आपला प्रयत्न कसा झाला, त्याला यश मिळालं की नाही, हे सारं ठरवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सद्गुरू चरित्रामध्ये आपण किती हरवून गेलो आहोत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जर साध्य झालं असेल तर आणि तरच आपला हा प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणता येईल. अशा प्रकारचं चरित्र वाचन करावं आणि त्यावरील भावदर्शने सादर करावी असा आग्रह काही सद्गुरू भक्तांनी माझ्याकडे केला. त्यामध्ये प्रामुख्याने विसुभाऊ केसाळे, मोहनराव केसाळे, सुहास अंजनकर आणि अरविंद अंजनकर यांचा फार मोठा सहभाग आहे. आणि त्यांनीच या कामासाठी मला प्रवृत्त केलं. एवढंच नाही तर मी ते करावंच अशा पद्धतीचा आग्रह धरला. हा जो उपक्रम आपण 2 जून पासून करीत आहोत, तो उपक्रम सुरू असताना ज्या वेळेला सद्गुरूंच्या जीवनचरित्रातल्या अनेक घटना आपल्या समोर येत गेल्या, त्याची वर्णनं सादर झाली, त्यावेळेला भक्तांच्या मनामध्ये भावनांची जी उचंबळ झाली ती त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. अर्थातच त्यांनी ज्या वेळेला त्या भावना व्यक्त केल्या त्यावेळेला त्याला उत्तर देणं हे काही मला शक्य झालं नाही. का तर त्याचं एक प्रमुख कारण असं होतं की सद्गुरू चरित्रामध्ये जर आपण इतर चर्चा सुरू केल्या तर सद्गुरू चरित्राशी एकरूप होण्याचा आपला जो मानस होता, आपली जी इच्छा होती, त्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाला असता, खंडही पडला असता. कारण वेगळ्या चर्चा एकदा सुरू झाल्या की आपली कल्पनासृष्टी बहरायला लागते आणि आपण वेगवेगळे दाखले देऊन आपलं म्हणणं कसं बरोबर आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ते साहजिकच आहे. आपण जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तेव्हा तो सिद्ध करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात, अनेक गोष्टी सांगाव्या लागतात. ते होऊ नये म्हणूनच केवळ त्या वेळी ज्यांनी ज्यांनी या चरित्रासंबंधी आपले काही विचार व्यक्त केले ते त्याला प्रतिसाद देणं त्यावेळी शक्य झालं नाही आणि काही अंशी जाणीवपूर्वक तसं केलंही नाही. आज मी असं ठरवलंय, हा खरं म्हणजे आता अखेरचा भाग सुरू झालेला आहे. आपला निरोप घेण्यासाठीच आज मी प्रत्यक्ष आपल्या समोर इथे आलेलो आहे. आणि हा निरोप घेत असताना यावेळी माझं कर्तव्य आहे की आपण जे विचार व्यक्त केले त्याला काही अंशी का होईना प्रतिसाद दिला पाहिजे. अर्थातच अनेक भक्तांनी
या ठिकाणी त्यांची मतं मांडलेली आहेत, ती सगळीच्या सगळी मला इथे सांगता येतील असं नाही. कारण ते जर मी आता सांगत बसलो तर ही आपली भेट बराच काळपर्यंत चालेल आणि ते काही योग्य नाही. म्हणून मी यावर एक असा उपाय केला आहे खरं म्हणजे, की ज्यांनी ज्यांनी ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांची नावे आधी मी आपल्याला वाचून दाखवतो आणि त्यापैकी काही प्रतिक्रिया, त्यातले काही अंश मी आपल्याला वाचून दाखवतो. आपण ज्या प्रतिक्रिया दिल्या आणि या कार्यक्रमाची रुची वाढवली, या कार्यक्रमासंबंधी मला प्रोत्साहन मिळावं, अशा काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्याबद्दल मी आपला मनापासून खरोखर आभारी आहे. सद्गुरु चरित्राची जी खुमारी आहे आणि सद्गुरु चरित्रामधून आपल्याला जे प्राप्त होणार आहे, जे झालं आहे, ते अधिक चिरकाल आपल्याबरोबर असावं, सद्गुरूंच्या सहवासात आपण अनंत काळ असावं, त्याकरताच हा सगळा उपक्रम आपण केलेला होता. सद्गुरूंचं चरित्र या ग्रंथामध्ये आपण त्यांच्या जन्मापासून नव्हे तर त्यांच्या जन्माच्या आधी देखील ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाच्या अल्पशा इतिहासापासून तर प्रयाणापर्यंतचा भाग यात घेतलेला आहे. पण जे सद्गुरू असतात त्यांचं चरित्र एवढ्याने संपत नसतं. तर शरीराने जरी ते आपल्यातून गेलेले असले तरीही त्यांचं चरित्र पुढे सुरूच असतं आणि ते आपल्याला मार्गदर्शन करीतच असतात, ते आपल्या सोबत असतात, ते आपल्या हृदयात असतात. आता मी आपल्याला ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांची नावं इथे वाचून दाखवतोय. प्रतिभा कुलकर्णी, औरंगाबाद, शरयू कविमंडन, श्री नरेश, ओजस देशपांडे, विसूभाऊ केसाळे आणि मोहनराव केसाळे, सुनील अंजनकर, अचलपूर, अमरावती, सुहास अंजनकर, औरंगाबाद, अरविंद अंजनकर, खामगाव, यशवंत कायंदे, नागपूर, हेच राजू कायंदे, सौ प्रज्ञा कविमंडन, खामगाव, सौ नंदिनी दाणी, यवतमाळ, सुनील जोशी, यवतमाळ, लता भागवत काळे, यवतमाळ, प्रचिती विनायक जोशी, यवतमाळ, सौ स्मिता भोयटे, यवतमाळ, सौ शुभदा अभय निसाळ, यवतमाळ, किरण रामकृष्ण जकाते, यवतमाळ, जयंत खानझोडे, खामगाव, सौ मंदा कुलकर्णी, अकोला, डॉक्टर सौ कल्याणी देशपांडे, यवतमाळ, सौ मंजिरी चिवरकर, अकोला. आणखीही भक्तांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यात त्यांनी हल्ली जशी व्यवस्था झालेली आहे फोनची, त्यामध्ये काहींनी सद्गुरूंच्या पादुकांवरती फुलं वाहिलेली आहेत आणि काहींनी नमस्काराचं प्रतीक पाठवून, ते चिन्ह पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता या ग्रंथामध्ये जी पहिली, खरं म्हणजे त्याला मी आशीर्वाद असं म्हणतो, आणि आशीर्वादातून जी प्रतिक्रिया आलेली आहे ती प्रतिक्रिया ही शरदराव मेरेकर उर्फ भाऊसाहेब मेरेकर, मलकापूर यांची आहे. आणि त्यांनी दिलेला तो आशीर्वाद आपण या पोथीच्या प्रारंभीच छापलेला आहे. शरदराव मेरेकरांनी
ज्या मुख्य गोष्टींचा इथे उल्लेख केलाय त्यामध्ये ते असं म्हणतात की सद्गुरु तत्वाचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचावं असा प्रयत्न या पोथीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता त्यांनी काही गोष्टींचा जो उल्लेख केला त्या सगळ्या सांगणं शक्य नाही, परंतु त्यांनी लेखकाच्या मनामध्ये त्या काळामध्ये कुठले विचार येत असतील या संबंधीचं जे अनुमान केलेलं आहे ते इथे नोंदलंय. जे जे नयनांनी देखिले, जे जे मनासी भावले, शब्दरूप ते केले ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये आपण जे पाहतो, पाहिल्यानंतर मनामध्ये ते रुजवतो आणि रुजवल्यानंतर ते व्यक्त करतो, त्या गोष्टी या ग्रंथात आल्याची नोंद या ठिकाणी केलेली आहे. आणि कसं त्या व्यक्त व्हाव्यात, कशा पद्धतीने व्हाव्यात त्याचीही नोंद केली आहे. गोड सुरांच्या चाली लावाव्या, शब्द सुरावर त्या गाव्या. सद्गुरूंचं गुणगान करत असताना गोड असे सूर आपल्याला सापडले पाहिजेत आणि त्यावर आपण आपल्या सद्गुरूंचं चरित्र आनंदाने गायलं पाहिजे. आणि ते गाता गाता आकाश पाळणी झुलाव्यात. सद्गुरूंच्या त्या सगळ्या आठवणी, प्रत्यक्ष चित स्वरूप अशा त्या सद्गुरूंच्या सहवासाच्या सगळ्या आठवणी आपण पाळण्यामध्ये घालायच्या, पण तो पाळणा सुद्धा आकाशाला टांगलेला असला पाहिजे अशा पद्धतीच्या असाव्यात. आणि मग त्यावर साऱ्या भक्तांच्या ज्या वृत्ती आहेत त्या त्या पाळण्याच्या आंदोलनाबरोबर झुलाव्यात अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून या ग्रंथाचं जे जे सद्गुरूंच्या चरित्राचं वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याचं त्यांनी इथे नोंद केलेली आहे. आणखी त्यांनी असं म्हटलंय की आता ते सगळं इथे वाचून दाखवणं जरी शक्य नसलं तरी मुख्य भाग त्यातला असा आहे की सद्गुरूंचा म्हणजे सद्गुरूंची जी भेट झाली ती भेट होत असताना हे दोन्हीही महापुरुष हे परमेश्वराशी एकरूप झालेलेच होते. त्यांची योग्यता ही अनन्यसाधारण होती आणि त्यामुळे या पोथीमध्ये त्याचं जे वर्णन आलेलं आहे त्या वर्णनासंबंधी उल्लेख करताना ते असं म्हणतात की दोन ते समोरासमोर आलेले आहेत. सद्गुरू प्रल्हाद महाराज हे त्यांच्या सद्गुरूंच्या भेटीसाठी किनवळा येथे त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यावेळेला काय झालं, कसे असतील ते दोघं, सूर्य भेटे सूर्याला. दोघे अंतस्थ प्रकाशमान सूर्यासारखेच. सूर्य भेटे सूर्याला, अग्नी भेटे अग्नीला, तत्व भेटे तत्वाला, ऐसा सोहळा. कसा सोहळा असेल तो या पद्धतीचा होता. आणखी पुढे जाऊन ते सांगतात शुक भेटती व्यासांना, शुक भेटती व्यासांना, व्यास भेटती नारदांना, नारद पुढे ब्रह्मांना, ऐसा सोहळा. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना नारद मुनी जेव्हा भेटले असतील तेव्हाचा जो काही भाव त्या ठिकाणी निर्माण झाला असेल तशा पद्धतीचाच भाव यावेळीही निर्माण झालेला आहे. आणखी पुढे खऱ्या भगवत भक्ताच्या, जे खरे खरे भगवत भक्त आहेत त्याच भगवत भक्तांच्या बागा फुलवी रोमांच्या अंगावरती त्यांच्या रोमांच उभे राहतील. पायघड्या घालाव्या दृष्टीच्या, ऐसा सोहळा. असा हा जेव्हा आमचे सद्गुरू हे त्यांच्या सद्गुरूंना भेटले तशा पद्धतीचा हा सोहळा आहे. आणि ही आठवण त्यांनी इथे नोंदलेली आहे. आणि त्याचं पुढे वर्णन करताना ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन ते असं म्हणतात की या भेटीमध्ये शब्दांना वावच नव्हता. शब्द नंतर, आधी ज्या भावना आणि जी उचंबळ निर्माण झाली दोघांच्याही मनामध्ये,
जो स्नेह निर्माण झाला तो व्यक्त करताना ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये ते असं म्हणतात, पुढे स्नेह पाझरे मागा धावती अक्षरे. अक्षर काढून अक्षर पाहून मग त्यातून स्नेह व्यक्त केलेला असं झालेलं नसून आधी स्नेह आणि मग अक्षर आलेली आहे. शब्द पाठी अवतरे कृपा आधी. आधी कृपा झाली, आधी एकमेकांनी एकमेकांना ओळखलं आणि ती एकमेकांना ती ओळख दिली. आणखी त्यांनी एक उल्लेख केलाय, तो सद्गुरू हे रामनामाशी किती बरं एकरूप झाले असतील. तो प्रसंग म्हणजे तो प्रसंग तर अगदी शेवटचा आहे. 23 ऑक्टोबर 1979 हा प्रसंग आहे. म्हणजे सद्गुरू ज्या वेळेला नागपूरमधले उपचार आता त्याला यश येत नाही असं सगळ्या भक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना साखरखेड्याला नेत असताना मध्ये अकोल्याला जे त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, त्यावेळेला तिथल्या डॉक्टरांना जो अनुभव आला, डॉक्टर अय्यरांना जो अनुभव आला, त्या अनुभवाचा आवर्जून उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचं वर्णन या पोथीमध्ये असं आलेलं आहे की रामनामाचा मधुरध्वनी, रामनामाचा मधुरध्वनी सद्गुरूंच्या अंगामधुनी. आता हे केव्हा लक्षात आलं डॉक्टरांच्या, तर ऐकला डॉक्टर अय्यरांनी स्तंभितच झाले एकदम की असं होऊ शकतं. पुन्हा लाविला स्टेथोस्कोप. मग त्यांनी स्टेथोस्कोप पुन्हा लावून पाहिला, तोच अनुभव निघतो. पुन्हा त्यांना तोच अनुभव आला. सद्गुरु भासती रामरूप रोमरोमी. रोमरोमातून रामनामाचा जो ध्वनी त्यांच्या कानावरती पडला, त्यामुळे ते रोमांचित झाले, स्तंभित झाले, आश्चर्यचकित झाले. काय होतं, काय झालंय? सद्गुरूंचं वर्णन पुढे असं आहे, हृदयाचे प्रत्येक स्पंदन उच्चारी राम रघुनंदन. तर म्हणजे ती वेळ काय होती, तर हे अवतार कार्य संपण्याची वेळ होती. त्याही वेळी हृदयाचे प्रत्येक स्पंदन उच्चारी राम रघुनंदन. रुधिर करी अभिसरण. शरीरातलं रक्त जे आहे त्याचं जे रुधिराभिसरण जो होत असतं, शरीरामध्ये रक्त जे धावत असतं, त्यामधून जो ध्वनी कानावर पडत होता तो श्रीराम श्रीराम अशा पद्धतीचे त्यांनी अनेक गोष्टींचा इथे उल्लेख केलाय. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगणं केवळ आणि केवळ अशक्य आहे, नाहीतर मग हेच सांगत बसावं लागेल. म्हणून आपण पुढे जाऊया. पुढे येतात ते जयंतराव खानजोडे. जयंतराव खानजोडेंविषयी बोलताना माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयीची कृतज्ञता एकदम दाटून येते. अत्यंत निर्मळ मनाचा, अत्यंत साधा, भाषेमध्ये मधुरता, स्वभावात साधेपणा आणि सद्गुरु तत्वावरती प्रगाढ अशी श्रद्धा असणारा हा मनुष्य आहे. त्याच्या बोलण्यामध्ये कठोर शब्द कधीही येत नाही. अत्यंत मृदुभाषी आणि प्रेमळ असा हा माणूस. यांच्याकडे ओळख देत नसताना आम्ही जे गेलो, मी आणि अरविंद अंजनकर, राजू अंजनकर, आणि आम्ही त्यांना जे त्यांच्या गळी पडलो त्याचा त्यांनी त्यांच्या ह्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी एका गोष्टीचा जो उल्लेख केला तो फार बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, की काही वेळेला लिखाण करत असतो पण लिखाणावर काही मर्यादाही येतात. काळ वेळेचं भान ठेवावं लागतं. लिखाणाची लांबी खूप होऊ नये, खूप वर्णन वाढू नयेत याचं भान ठेवावं लागतं. आणि मग अशा वेळेला मनात असणारे सगळेच विचार विस्ताराने मोकळेपणाने मांडता येत नाही. आता सुद्धा एक अनुभव असा आहे की लवकरात लवकर आमचं पारायण संपलं पाहिजे अशा पद्धतीची आटोपशीर अशी
पोथी पाहिजे, अशा प्रकारचं चरित्र आमच्या पुढे आलं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त होत असताना दिसते. पण सद्गुरूंचं चरित्र असं आटोपशीर आणि वेळेत कसं बसणार, तसं ते बसू शकत नाही. आणि त्यामुळेच त्याची उपासनाच करावी लागते, त्याकरता वेळ द्यावाच लागतो. म्हणून ते असं म्हणतात की त्या मर्यादा ज्या आल्या त्या लक्षात ठेवून आता यावेळी भावदर्शनाच्या वेळी त्या मर्यादा झुगारून देऊन मनात असणाऱ्या अनेक गोष्टी त्या भावदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला सांगाव्यात आणि व्यक्त कराव्यात. त्या कशा आहेत त्याचं मूल्यमापन करण्याचा अधिकार हा सर्वस्वी सद्गुरू भक्तांचाच आहे. तर तो प्रयत्न इथे झालेला आहे. आता या पोथीमध्ये जी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला जी चित्र आलेली आहेत ती ही जयंतराव खांजोळींचीच आहे. आता ही त्यांनी केव्हा आणि कशी काढली, का काढली, त्याच्या संबंधीचा प्रसंग ते इथे सांगताय. ही घटना आहे 2011 सालची. एका सायंकाळी माझे घरी खामगावला 2 सद्गृहस्थ आले. अनोळखी असल्याने मी साहजिकच परिचय देण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी संपूर्ण माहितीच माझ्यासमोर सादर केली. त्या दोघांपैकी एक जण श्री प्रकाशदादा देशपांडे व दुसरे श्री अरविंद अंजनकर होते. अंजनकर हे खामगाव येथीलच रहिवासी होते आणि ते श्री देशपांडे यांचे भाऊ होते. श्री देशपांडे यांनी सांगितले की सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या आज्ञेनुसार मी त्यांचे चरित्रावर पोथी हा ग्रंथ लिहित आहे आणि त्याचे सुद्धा 8 अध्याय लिहून पूर्ण झालेले आहेत. श्रींचे आदेशानुसार आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आमची अशी इच्छा आहे की या ग्रंथातील सर्व अध्यायांवर आपण प्रसंग निवडून त्यावर चित्रे काढावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर ही इच्छा व्यक्त करताना आम्ही एकदा जेव्हा वाशिमला गेलो होतो तर तिथे डॉक्टर अनिल अंजनकर यांनी असं सुचवलं की खामगावचे जे जयंतराव खांजोळे आहेत त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पोथीच्या अध्यायानुसार चित्र काढलेली आहेत आणि ती चित्र नागपूरच्या राम मंदिरमध्ये लावलेली आहे. तेव्हा या पोथीसाठी चित्र काढण्यासाठी त्यांच्या एवढी योग्य व्यक्ती कुणीच नाही. आता ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि हे सगळं ऐकल्यानंतर ते चकित झाले आणि ते असं म्हणाले की हे प्रमुख प्रसंग मीच निवडायचे, मीच सगळं करायचं, तर हे माझ्याच्याने होणं काही शक्य नाही, असं त्यांनी तेव्हा उत्तर दिलं. आणि त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर मग आम्ही दोघं अगदी थोडंसं एकमेकांकडे पाहून आता काय करायचं, पण मग आम्ही पुन्हा निश्चय केला आणि ही महाराजांची जी आज्ञा आहे ती आपण पूर्ण कराच करा, असा त्यांना आम्ही अगदी आग्रहच केला. गळ्यातच पडलो ना त्यांच्या, त्यामुळे त्यांना याला नकार देणं काही शक्य झालं नाही. आणि मग त्यामुळे ते असं म्हणतात पत्रामध्ये पुढे की या प्रसंगाने मी अवाकच झालो. श्री प्रल्हाद महाराजांच्या बद्दल मला तितकीशी माहिती नव्हती. काय करावे, कसे करावे, कुठून सुरुवात करावी, काही म्हणून कळेना. मी डोळे मिटून शांत बसलो, विचार करू लागलो. श्री महाराजांचा कार्यकाळ हा जवळजवळ 100 ते 125 वर्षापूर्वीचा होता. त्यावेळचा मला विचार करावा लागेल. त्यांची राहणी, वेशभूषा, त्यावेळेसची घरं, त्यातल्या वस्तू, आजूबाजूचा परिसर, थोडक्यात काय त्या काळात मला जावं लागणार. फार कठीण होते ते. आणि मग ते करत असताना त्यांनी
शेवटी मनाचा हिया केला आणि विचार केला की आता आपण हे करूच करू. आणि मग ते विचार करताना त्यांच्या लक्षात असं आलं की पहिल्या अध्याय कसा आहे तो बघू तरी. आणि तो त्यांनी वाचून काढला. वाचून काढल्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांनी गंगाबाईंना जो आशीर्वाद दिला तो प्रसंग त्यांनी निवडला. पण तो प्रसंग निवडताना एक अडचण त्यांच्या पुढे आली की हे नृसिंह सरस्वती कोण, कुठले. मग त्यांच्या नेहमीच्या सगळ्या चर्चांमध्ये जो विषय येत असतो त्यानुसार मग हे कारंजेचे असतील असं समजून त्यांनी त्या पद्धतीचा विचार मनामध्ये सुरू केला. आणि आता तसं चित्र काढायचं असा विचार सुरू असताना त्यांचे एक स्नेही त्यांच्याकडे आले आणि त्यांच्या गप्पा सुरू असताना हा विषय तिथे निघाला. तर त्या वेळेला ते असं म्हणाले की अहो त्यांचा काळ तर 600 ते 800 वर्षापूर्वीचा आहे आणि तो आणि प्रल्हाद महाराजांचा काळ हा जुळत नाही. तर हे काहीतरी तुम्ही इथे गडबड करतात तर त्याचा नीट विचार करा. मग त्यांनी ती बाब मला सांगितली आणि मग आम्ही पुन्हा शोध सुरू केला. आणि मग आळंदीचे जे नृसिंह सरस्वती महाराज आहेत त्यांच्या मठामध्ये मी गेलो आळंदीला. आणि मग सगळा उलगडा झाला कारण हा कालखंडही जमत होता. आणि मग तिथे मला त्यांचे फोटो मिळाले. मला त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरातला तो प्रसादही मिळाला. आणि तो प्रसाद घेऊन आम्ही परत आलो. म्हणजे हा आशीर्वादच होता. ते मी सगळं त्यांना सांगितलं, फोटो पाठवला आणि मग पुढे त्यांनी जी चित्र काढली ती सगळी आपल्या पुढे आहेत. इथे दुसरी जी प्रतिक्रिया आहे ती म्हणजे राजू कायंदे म्हणजे यशवंत मधुकरराव कायंदे यांच्याकडेच महाराज अखेरच्या काळामधला जो आजार झाला होता तर विश्रांतीसाठी आणि औषधोपचारासाठी म्हणून तिथे 2-2.5 महिने राहिलेले आहेत. त्या काळामध्ये राजू कायंदे यांना महाराजांचा फार जवळून असा सहवास घडला आणि त्यामुळे ते अगदी भारावून गेले. ते असं लिहितात, अगदी बालवयातच महाराजांनी आपल्या अवतार कार्याची पूर्वकल्पना घरातल्या वडीलधाऱ्यांना दिलेली होती आणि घरच्यांनी ती ओळखून त्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण केलेले होते. व्रतबंधाचे प्रयोजन बाबाजींनी प्रल्हादाला तपशीलवार सांगणं, सामान्य शाळेतून प्रल्हादाला सखाजी शास्त्रीजींकडे विद्यार्जनासाठी पाठवणं, तेथे विद्यार्जनासोबतच गुरुकुलामध्ये विद्यार्थ्याने आचरण कसे ठेवावे याची कल्पना बाबाजींनी त्यांना देणं, सखाजी शास्त्रींनीही या शिष्यातला वेगळेपणा ओळखून त्यासाठी पूरक अशी शिकवण देणं आणि प्रल्हादाची आध्यात्मिक उंची लक्षात आल्यावर आपण त्याचे अध्यापक असल्याबद्दलची धन्यता मानणं, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना एकदम उचंबळून आलं. त्यांची अवस्था कशी झाली त्याचं वर्णन या ग्रंथामध्ये जे आहे त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला आहे. प्रल्हादाचा अधिकार कळला, प्रल्हादाचा अधिकार कळला, शिष्य आगळा वेगळा, अश्रू वाहती घळघळा डोळ्यातून सखाजी शास्त्रींच्या डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. त्यानंतर यातलं जे वर्णन आहे त्या वर्णनात सद्गुरु प्राप्तीसाठी आमच्या महाराजांनी किती परिश्रम घेतले, कसा ध्यास घेतला त्याचं जे वर्णन आहे त्या वर्णनाचं त्यांना जवळपास साक्षात्कार झाल्यासारखंच झालं. गोड ना लागे अन्न पाणी. सद्गुरूंची अवस्था कशी झाली होती महाराजांची आमच्या, तर त्यांना अन्न पाणी गोड लागत नव्हतं. गोड ना लागे अन्न पाणी, फिरू लागले दीनवाणी, दाखवा हो दाखवा कोणी माझ्या सद्गुरू. अगदी मनापासून तळमळून जी सद्गुरूंना त्यांनी हाक मारलेली आहे त्याचा उल्लेख
त्यांनी या ठिकाणी केला आहे. त्यांनी आणखी 2 गोष्टींचा उल्लेख केला. त्यांच्या 2 मित्रांच्या संबंधी. त्यांचा एक मित्र हा व्यवसायाने कीर्तनकार होता आणि कीर्तनकार होता, पण त्यांना सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या विषयी काहीच माहिती नव्हती आणि तो बँकेमध्ये नोकरी करायचा. यांनी ही पोथी त्यांना वाचायला दिली आणि त्या पोथीच्या वाचनानंतर त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी एका कार्यक्रमामध्ये महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जात असतो त्यावेळेला त्यांनी जे कीर्तन केलं ते महाराजांच्याच वरती केलं आणि तास 1.5 तास जवळपास महाराजांच्या वरती ते बोलत होते. दुसऱ्याही एका मित्राचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे की अनुग्रह घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त झाला तो ही पोथी वाचल्यानंतर आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अनुग्रह घेतला आणि तो महाराजांचा शिष्य झाला, राम नामाला लागला, असं त्यांनी उल्लेख इथे केलेला आहे. पुढचं जे नाव आहे ते लता भागवत काळे. हे भागवत काळे जे आहेत हे सद्गुरूंच्याच वंशातले आहेत, सद्गुरूंच्याच म्हणजे काळे घराण्यातलेच आहेत. आणि ह्या लता काळे, खरं म्हणजे त्यांचा माझा काही प्रत्यक्ष संबंध आला नाही, पण हे भागवत काळे मात्र माझे मित्र आहेत. ते शाळा कॉलेजमध्ये आम्ही दोघेही बरोबरच होतो. कॉलेजचं 1 वर्ष आम्ही बरोबर केलेलं आहे आणि अखंड बरोबर राहणारे असे आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे मित्र होतो. त्यामुळे लता वहिनींना माझ्याविषयी जरी माहिती नसली तरी मला वाटतं भागवत काळ्यांनी त्यांना ही सगळी माहिती सांगितली आणि या ग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनामध्ये ज्या विचारांचं तांडव निर्माण झालं आणि जे विचार त्यांनी या ठिकाणी मांडले ते थोडक्यातच मी सांगतो. त्या असं लिहितात की पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे संत संगती ही प्राप्त होते. आजच्या काळामध्ये अशा प्रकारचं संतांचा सहवास मिळणं ही गोष्ट फार दुष्प्राप्य आहे. कलियुग सुरू आहे, सगळीकडे पापाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि अशा वेळेला सत्पुरुषाच्या सहवासात येणं, एवढं पुण्य गाठीशी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. श्री महाराजांच्या सारख्या संतांची संगती प्राप्त होणं हा दुर्लभ योग माझ्या आयुष्यात आला आणि तो योग माझ्या लक्षात आणून देण्याचं काम ह्या श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथाने केलेलं आहे आणि यातूनच मला त्या गोष्टीचा प्रत्यय आला. ज्यांनी हा ग्रंथ वाचला त्यांना अशी अनुभूती आलीच असेल की आपण महाराजांच्या सहवासामध्ये आहोत. आता पुढे त्यांनी बरीच स्तुतीपर काही लिहिलंय, ते काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही मला. चित्त शुद्ध होऊन दिव्य दृष्टीतून प्रकाशाने निर्माण केलेले हे शब्द मोती वेचता वेचता आपण आत्मानंदामध्ये रंगून जातो. आता इथे त्यांनी थोडीशी कोटी केलेली आहे. प्रकाशाने म्हणजे त्यांनी माझ्या नावाचा असा वेगळ्याच पद्धतीने जो उल्लेख केला, यात त्यांची प्रतिभा मला दिसून आली. आणखी त्यांनी एक गोष्ट केली आहे. शेवटी पत्राच्या अखेरी त्या असं म्हणतात, मला उद्देशून त्यांनी असं लिहिलंय की श्री प्रकाश दादा सप्रेम नमस्कार. आपण हा ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचवून आमच्या जीवनामध्ये आनंद भरून आम्हाला कृतकृत्य केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही. सद्गुरूंचं चरित्राचं गान करण्याची ही संधी या निमित्ताने मिळाली आणि हा जो आपल्या जीवनात जो आनंद आला असं आपण म्हणता, तो सद्गुरू चरित्रामुळे आलेला आहे. त्यातल्या ज्या घटना आपल्याला भावल्या असतील त्यामुळे आलेला आहे आणि सद्गुरूंनी ज्या पद्धतीचं
आयुष्य घालवलं त्यामुळे आलेले आहेत, एवढंच आपण लक्षात घ्यावं. पुढे अरविंद अंबादास अंजनकर खामगाव. आता हे जे आहेत, आता यांचं 2 पत्र आहेत मोठमोठी, आणि यांनी वेळोवेळी पहिल्या अध्यायापासून आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. याचं एक प्रमुख कारण असं की यांचं बालपण जन्मापासून सगळं ते महाराजांच्या अगदी समक्ष मंदिराच्या समोर, आत्ता जिथे साखरखेड्याला जे ऑफिस जिथे आहे आत्ता, ते ऑफिस म्हणजे पूर्वी ह्या 2 खोल्या भाड्याने दिलेल्या होत्या. त्यापैकी एक जी खोली होती ती त्या खोलीमध्ये हे अंबादास अंजनकर, म्हणजे ज्यांना राम मास्तर म्हणून ज्यांची प्रसिद्धी होती, ते तिथे राहायचे. आणि हा अरविंद म्हणजे राजू हा त्यांचा मुलगा. त्याचं बालपणच तिथे गेलं आणि महाराज हे आपल्या आजोबाच असल्यासारखं, म्हणजे ती कल्पनाच नाही बाकीची, आजोबा म्हणूनच ते तिथे वागल्यामुळे तिथल्या प्रत्येक गोष्टीशी ते समरस झालेले आहेत. तिथली सगळे अगदी त्या खाणा खुणा मंदिराचा परिसर हे सगळं जणू काही आपल्या आजोबांचं आहे अशा पद्धतीने तिथे वागले. मंदिरामध्ये लपंडाव खेळण्यापासून, महाराजांच्या पाठीशी लपण्यापासून, तर महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळल्यामुळे महाराजांचं जे खास मोठेपण आहे, कशामुळे यांना लोक महाराज म्हणतात वगैरे कल्पनाच नाही. लहान मुलांना काय कल्पना असणार. तर त्यामुळे त्यांना महाराजांचं हे मोठेपण जे आहे, ती महत्ता या ग्रंथ वाचनातून घडल्याचं त्यांनी इथे नोंद केलेली आहे. आणि त्यांनी जयंतराव कांजोडे यांचाही आवर्जून उल्लेख करून त्यांनी या ग्रंथाला जे सौंदर्य प्राप्त करून दिले त्या संबंधीची नोंद केलेली आहे. आणि भाऊसाहेब मेरेकरांची पण त्यांनी आठवण काढलेली आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता या ग्रंथातील सर्वच अध्याय मनाला अतिशय प्रसन्न करून नामस्मरणाची प्रेरणा सतत देत असतात. पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी आहे. ती ओवी त्यांनी आवर्जून इथे लिहिली आहे. त्या ओवीची पार्श्वभूमी अशी आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांचीच कथा, वाल्मिकींच्या शब्दामधली कथा, ही त्यांची मुलं लवांकुश यांनी दरबारामध्ये जी गाऊन दाखवली, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहिल्या, त्या अश्रुधारा सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये उतरल्या. आणि या अवतीभोवती जी रामाची मुलं आहेत, ही प्रजा म्हणजे सगळी रामाची मुलं आहेत, रामाची आवडती आहेत, त्यांच्या कडे पाहून त्यांचं जे काही दुःख असेल, भवसागरामध्ये ते जे अडकून पडले, त्यामुळे तिथून बाहेर काढण्यासंबंधीचे त्यांच्या धडपडी पाहिल्यानंतर करुणेने सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या डोळ्यामधून तेच अश्रू, म्हणजे ते रामाचे अश्रू जे वाहिले, त्या संबंधीची ती ओवी आहे. एकदा त्यांनी ऐकली कहाणी, त्यांनी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी गायली जी लवांकुशांनी, छंदोबद्ध वाल्मिकींनी जगदोद्धारा केली असे. जगाचा उद्धार करण्याच्या हेतूने महात्मा वाल्मिकींनी श्रीमद वाल्मिकी रामायण लिहिलं. आणि ते आजही लोकांच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. अश्रुधारा त्यावेळच्या ओघळल्या हृदयी प्रल्हादांच्या, वाहती कमल नयनांच्या कुंडातून करुणे. ही जी करुणा आहे, या जनसामान्याविषयीची करुणा, ही सद्गुरूंच्या मनामध्ये जी आहे, ती करुणा म्हणजे रामरायाचीच करुणा आहे. ह्या ओवींनी ते अगदी भारावून गेलेले. ते असं म्हणतात, ह्या ओवीतून माझे सद्गुरुनाथ प्रल्हाद महाराज हे साक्षात करुणेचा सागर आहेत, ते साक्षात रामरायच आहेत, याची खात्री पटते.
त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राकडे बघितले तर दिसते की नामाचे प्रेम, उपासना जनमानसामध्ये रुजवण्यासाठी माझ्या महाराजांनी किती किती वर कष्ट घेतले. प्रकृतीची पर्वा केली नाही, विश्रांती घेतली नाही, सतत एकच ध्यास, तो म्हणजे उपासना वाटली पाहिजे. अवघा जनमानस रामनामास लागला पाहिजे, सत्कर्म वाढले पाहिजे, यातून त्यांची अखंड धडपड पाहायला मिळते. आता हे जे आहे हे या ग्रंथवाचनामुळे त्यांना जाणवलं आणि मग जे मोठेपण महाराजांचं जाणवलं आणि आपल्याला लहानपणी हे ओळखता आलं नाही, त्यामुळे त्यांची जी तगमग झालेली आहे ती तगमग मात्र फार त्यांना अगदी व्याकुळ त्यांनी केलेलं आहे. त्यांना आणखीनही त्यांनी बरंच लिहिलंय, ते सगळं जर वाचून बसलो तर आपल्याला पुढच्या काही प्रतिक्रियांचा उल्लेख करणं सुद्धा कठीण होईल. म्हणून मला असं वाटतं की एक महत्वाची गोष्ट त्यांच्या लिखाणातली सांगून आपण हे थांबवूया. श्री महाराजांनी नाम रुजवण्यासाठी उपासना सुरू केली आणि ती गावोगावी घरोघरी स्थिर होण्यासाठी अथक प्रवास केला. लोकांना नामाचा महिमा समजावून सांगितला. वैयक्तिक नामजप, सामूहिक नामजप आणि उपासना कशी करावी याचं महत्व पटवून दिलं आणि हजारो लोकांना नामाला लावलं. 108 मण्यांचे महत्व काय, प्रापंचिक लोकांनी नाम का घ्यावे, 13 कोटी जपाचं महत्व काय असतं, विदेही होणं म्हणजे नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. ते आज मोठं झाल्यानंतर वयाने आणि थोडेफार जगतानाचे टक्के टोणपे खाल्ल्यानंतर ते आज थोडे थोडे कळत आहे आणि मग कुठेतरी अशी जाणीव होत आहे आणि डोळे भरून येत आहेत की आपल्याला हे आधी का कळलं नाही. पण याही पेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की डोळे भरून येण्यापेक्षाही नामात म्हणजे त्यांच्या उपदेशाप्रमाणे सद्गुरूंच्या नामात घडून गेल्यानंतर जे समाधान होतं ना ते अनुभवलं की त्यांची भक्ताविषयी असलेली जी तळमळ होती त्याचा प्रत्यय येतो आणि मग जे भरून येतं ते भरून येणं सुद्धा सुखाचं वाटतं, असं ते आपल्या पत्रामध्ये म्हणतात. पुढे जी प्रतिक्रिया आहे ती प्रज्ञा दामोदरराव कवी मंडल खामगाव यांची आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलंय की ह्या ग्रंथरूपाने श्री महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून श्री महाराज नित्य आपल्या सोबत आहेत ही जाणीव सातत्याने होत राहते आणि माझ्या मते हीच श्रेष्ठ अनुभूती असावी. त्यामुळे कृतकृत्य झाल्याचे आगळे वेगळे समाधान लाभते. ही प्रतिक्रिया अत्यंत मोलाची आहे, कारण सद्गुरूंचा सहवास लाभणं आणि त्याचा प्रत्यय येणं हाच या सगळ्या खटाटोपाचा उद्देश होता. तो त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये इथे मांडलेला आहे. आता पुढची प्रतिक्रिया मी जी सांगणार आहे ती सुहास अंजनकर यांची. या सुहास अंजनकरांनी जी प्रतिक्रिया दिली खरं म्हणजे माझ्या मनातले विचारच त्यांनी व्यक्त केलेले आहेत. हा मनकवडेपणा आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र या दोघांची तुलना माझ्याही मनामध्ये नेहमीच उभी राहते आणि तीच गोष्ट या सुहास अंजनकरांनी इथे केलेली आहे. ते असं म्हणतात, श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ
या ग्रंथनामातच परब्रह्म प्रकाशित झालं आहे. हे अगदी खरं आहे, कारण सद्गुरू प्रल्हाद महाराज हे आमचं परब्रह्मच आहे आणि तेच प्रकाशित करण्याच्या इच्छेनेच या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आणखी याच्यामध्ये एक बाब अशी आहे की या ग्रंथ निर्मितीच्या वेळेला या सुहास अंजनकरांनीच त्याची जी काही त्या पोथीचं पुढचं जे सगळं असतं छपाईपर्यंतचं, अगदी DTP करण्यापासून तर शुद्ध लेखन पाहण्यापासून तर अनेक गोष्टी त्यांनीच केलेल्या आहेत. ते मुखपृष्ठाची रचना सुद्धा त्यांनीच केलेली आहे त्यांच्या कल्पनेमधून. आणि हे सगळं त्यांनी केलेलं असताना अलिप्त झाले, कुठे उल्लेख त्याचा करण्याच्या ते विरुद्ध आहेत. भक्ती ज्ञान वैराग्याची खुद्द परमोच्च स्थिती कशी असते हे दर्शविणाऱ्या पुराण पुरुष भक्त प्रल्हादानं पुन्हा एकदा तुम्हा आम्हासाठी जणू घेतलेलं सगुण रूप म्हणजे श्री सद्गुरू प्रल्हाद महाराज होय. हा ग्रंथ म्हणजे श्री महाराजांचं भक्ती रंगात रंगवलेलं संपूर्ण चित्र आहे. हे चित्र समचरणांपासून पाहत जावं असं मला वाटतं. आता सद्गुरूंची जी मानसपूजा आहे त्या मानसपूजेमध्ये सद्गुरूंचे चरण हे विठ्ठलाच्या समान आहे. विठ्ठलाच्या समान आहेत म्हणजे कृष्णाच्या समान आहेत, म्हणजेच विष्णूच्या समान आहेत, म्हणजेच रामाच्या समान आहेत, म्हणजेच आमचे सद्गुरू हे रामस्वरूप आहे. वाचता वाचता आपण सहज रीतीने प्रेमरसात डुंबत जातो आणि त्या चरणांना हळुवार स्पर्श केव्हा करतो ते आपल्याला कळतही नाही. आणि पाहतो तर काय, आपल्या पोटांनाही तो रंग स्पर्श झाल्याचं लक्षात येतं. तोच हा पांडुरंग, तोच हा श्रीराम. वैराग्याचा एक चरण विवेकाचे, दुसरे चरण वैराग्याचे. पोथीतही पहिल्या अध्यायातच या ग्रंथात काय आहे याविषयी सांगताना वैराग्य म्हणावे कशाला, ब्रह्मज्ञानाची कोण प्रशाला, आमचे सद्गुरू हेच ती प्रशाला आहे. भक्ती म्हणती कशाला ते इथे कळेल असे म्हटलेच आहे. त्यात एक नोंद मला जास्त भावली, ती म्हणजे मोक्ष प्राप्तीचे साधन काय हे इथे कळेल. आता या नरजन्माचा मनुष्य मात्राने लावलेला जो काही अर्थ आहे तो हा जन्म कशा करता तर मोक्ष प्राप्तीसाठी आहे असं आमच्या तत्वज्ञानात आम्ही वाचतो. तर मोक्ष प्राप्ती कशी मिळेल, कुठल्या साधनाने मिळेल, काय केलं म्हणजे ते प्राप्त होईल, हे जर आपल्याला हवं असेल तर सद्गुरूंचं चरित्र वाचत राहणं, सद्गुरूंच्या चरित्रात राहणं, सद्गुरूंच्या सहवासात येणं हेच आहे त्याचं कारण. याच्याच मागे आपण लागलं पाहिजे, तरच आपल्याला मोक्षप्राप्तीचं साधन गवसू शकतं. म्हणजे आमच्या सद्गुरूंच्याच पाठोपाठ आपण गेलो पाहिजे, त्यांच्याच मागे लागलो पाहिजे, आई म्हणून त्यांना हाक मारली पाहिजे. हे साधनच तर महाराजांनी आपल्यासाठी आचरण करून दाखवले आहे. तोच त्यांचा देहरूपात अवतीर्ण होण्याचा मुख्य उद्देश होता. पण प्रपंचाकडे ओढाळपणे धावणाऱ्या आपल्या मनाला हे सगळं कळणं आणि पुन्हा मागे वळणं फार कष्टप्रद आहे, याची आता प्रचिती येत आहे. सद्गुरूंचं जीवन समोर उभं राहिलं की मग लक्षात येतं की किती ते कठीण आहे. साधं सोपं दिसतं, त्यांची भाषा सोपी, त्यांचं वागणं मधाळ मऊ वागणं, शब्द सुद्धा कठोर नाहीत, अतिशय प्रेमळ शब्दामध्ये बोलणं, पाहणं सुद्धा, दृष्टी जी आहे त्यांची दृष्टी आपल्यावर पडावी अशी इच्छा आपल्या मनात निर्माण होती. इतकी प्रेमळ दृष्टी असणं, हे सगळं पाहिल्यावर हे करणं किती कठीण आहे. याचं आचरण करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी आतूनच बदल व्हायला पाहिजेत आणि ते बदल कसे करावेत ते आम्हाला या चरित्रामधूनच कळतं. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी खरोखर ताकद लागते, यामध्ये संदेह नाही. पण या पोथीमधली जी शब्दरचना आहे तिचा स्पर्श रंध्राला झाला आणि ॲक्युप्रेशरचं काम त्यांनी लीलया केलं
हे नक्की. कारण त्याचा परिणाम असा होऊ लागला की मन हे बुद्धीच्या प्रांतात स्थिर होऊ लागलं. तर मन तर चंचल आहे, ते बुद्धीप्रमाणे अगदी कठोरपणाने विचार करू शकत नाही. आपल्या अवगुणांची जाणीव होत होत गुणांचा उत्कर्ष आपल्यातही व्हावा याची आस निर्माण होते. या ग्रंथाने जर एवढं काही साध्य झालं असेल तर ती सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली आहे असं आपण समजायला हरकत नाही. भ्रमाचं निरसन करण्याची जी सुरुवात आहे ती झाली तर फारच छान. तर आपला जो आतून जो उत्कर्ष होत जातो आणि आपण त्या ब्रह्मतत्वाच्या जवळजवळ जे सरकू लागतो, ईश्वराच्या जवळ सरकू लागतो, त्याचा प्रत्यय सद्गुरूंच्या ह्या चरित्रामुळे आपल्याला येतो असं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांशी सद्गुरूंची तुलना केलेली आहे. माझ्याही मनात ही तुलना उभी राहते की सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या गुणांचा जो उत्कर्ष झालेला आहे ते गुण तशाच पद्धतीने आपल्या अंगी बाणावेत याच्याकरता म्हणून देखील अपार कष्ट घेतलेले आहेत. आता पुढची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आहे किरण रामकृष्ण जकाते, यवतमाळ. ही प्रतिक्रिया मी मुद्दामच शेवटी ठेवली. त्याचं कारण असं की मला यातल्या त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला ही पोथी वाचल्यानंतर त्यांना जे जाणवलं त्या गोष्टींचा उल्लेख करणं हे मलाही आवश्यक वाटतं. आणि म्हणूनच मी ही जाता जाता याचा उल्लेख व्हावा म्हणून हे शेवटी ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की सद्गुरूंच्या चरित्राचा आठव आपण वारंवार केला पाहिजे. त्यांच्या जीवनातल्या घटना आपण एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. नुसतं आपण वाचलं आणि गप्प बसलो असं न करता त्याची चर्चा केली पाहिजे, एकमेकांना बोललं पाहिजे. त्यांच्या जीवनाची व त्याद्वारे त्यांच्या बोधाची चर्चा आपण आपापसामध्ये केली पाहिजे. तो जो बोध आहे तो वाचला आणि नुसतं मनात साठवून ठेवला तर तेवढ्याने होत नाही. तर तो आचरणात येण्यासाठी त्याचा वारंवार आठव झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तर ती आपण आपापसामध्ये करायला पाहिजे. त्यांच्या चरित्राचे आपण पारायणावर पारायणे केली पाहिजेत. कारण पारायण केले तरच प्रपंचाची परायणता सुटेल. सद्गुरूंच्या वागण्यातला हा बोध आपल्याला होईल. आम्ही हरिभक्त परायण कधीच नव्हतो. ही आत्ताच्या कलियुगातल्या माणसाची ही स्पष्ट शब्दात मांडलेली जी अवस्था आहे त्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. आम्ही विषयपरायण आहोत, विषयामध्ये गुंतून पडलेलो आहोत. आम्ही प्रपंचपरायण आहोत, प्रपंचाचाच विचार करतो, तिथल्याच भल्याबुऱ्याचा विचार करतो. आम्ही स्वार्थपरायण आहोत, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ पाहतो. हेही खरं आहे. आणि म्हणूनच आता ही परायणता सुटण्यासाठी, या मोहातनं, या मायेतनं बाहेर पडण्यासाठी श्री महाराजांच्या चरित्राचे पारायण आवश्यक ठरते. ते कसं करावं तर त्या पारायणामध्ये संचार करीत असताना, त्या चरित्रामध्ये फिरत असताना काय करायचं? विवरता कळू लागे. याच्यामध्ये आपण जेव्हा भ्रमंती करतो, हे चरित्र आपल्या हृदयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला हळूहळू त्याचे अर्थ उलगडत जातात. आणि अर्थ उलगडण्याच्या नंतरची पायरी आहे त्याची जाणीव होत राहते. हृदयाला ते कळावं लागतं आणि तिथे शब्दांची मग आवश्यकता राहत नाही. एकदा जेवल्यानंतर आम्हाला पुन्हा भूक लागतेच ना. तसं एकदा पारायण केलं पुन्हा पारायण करण्याची इच्छा व्हायला पाहिजे. सद्गुरु चरित्र एकदा वाचलं आणि ठेवून दिलं आणि मी वाचलंय आता, मी झालो तज्ज्ञ त्यातला, असं म्हणण्यात अर्थ नाही आहे. ते तर चरित्र खऱ्या अर्थाने जाणीवेत जर न्यायचं असेल
तर ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी आणखी एक दृष्टांत दिला. एकदा पाणी प्यायल्यानंतर पुन्हा पुन्हा तहान लागते. आता हे एकदा पाणी प्यायलं तर आयुष्यात पुन्हा आपण पाणी पित नाही का, तर प्यावंच लागते. म्हणून एकदा चरित्र वाचलं आणि ठेवून दिलं असं नाही, असं करू नये. तर पुन्हा पुन्हा वाचावं, तरच तुम्हाला त्याची तृष्णा, त्याची तहान लागते. त्यांनी समर्थांचं इथे एक हे दिलंय, ओवी दिली आहे, सेवलेची सेवावे अन्न. आत्ता आपण जेवलो 12 वाजता म्हणून पुन्हा संध्याकाळी भूक लागत नाही असं होतं का? पुन्हा आपण अन्न घेतो. तसं एकदा आपण पारायण केलं, सद्गुरूंचं चरित्र वाचलं, आता मला सगळं कळलं असं जर आपण ब्रह्मज्ञानी झाल्याचा आव आणला तर चालेल का? तर चालणारच नाही. घेतलेची प्यावे जीवन, घ्यावे जीवन. आता पाणी सुद्धा, पाणी एकदा प्यालो तर अगदी परत तासाभराने 2 तासाने आपल्याला तहान लागत नाही का? पुन्हा लागते तहान. तसं सद्गुरु चरित्राची ओढ लागली पाहिजे. त्याच्याशिवाय चैन पडता कामा नये आणि भागताही कामा नये. त्याच्याशिवाय आपल्याला मुळी जगताच यायला नको. पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि त्याचा संस्कार आपल्या मनावरती आपण करून घेतला पाहिजे. आणि त्याच्याकरता तैसे श्रवण मनन, आणि ते आपणही वाचायचं, दुसरे वाचत असतील तर ते ऐकायचं आणि त्या चरित्राचं सातत्याने मनन करायचं. हे जर आपण केलं तर आणि तरच या नरजन्मामध्ये आल्यानंतर आपला काहीतरी लाभ या ठिकाणी होऊ शकेल. अशा प्रकारच्या अनुभूती त्यांना ह्या ग्रंथामुळे, या ग्रंथ श्रवणाने, भावदर्शनांमुळे किंवा पोथीच्या पारायणामुळे. मला असं वाटतं यवतमाळचा हा जो संपूर्ण सद्गुरूंचे चरित्र वाचनासंबंधीचा जोडलेला हा जो गट आहे, तिथे या डॉक्टर कल्याणी देशपांडे यांनी चक्री पारायण सुरू केलं आणि त्या चक्री पारायणामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला. कदाचित हा जो पारायणाचा आपण जो उपक्रम केलेला आहे, आपण जे पोथी वाचनाचा जो उपक्रम केला, तो उपक्रम त्यांच्यापर्यंत पोचलेला नसावा. केवळ ग्रंथ वाचनाने त्यांच्या मनामध्ये हे सगळे विचार आलेले आहेत. आता खरं म्हणजे निरोप घेत असताना माझं मन अगदी भरून आलेलं आहे. एवढे दिवस आपण मला आपला सहवास दिला, आपलं प्रेम दिलं आणि सद्गुरु चरित्रामध्ये आपण सगळ्यांनी अवगाहन केलं. केवळ आपल्यामुळेच मला हे सद्गुरु चरित्र वाचनाची प्रेरणा मिळाली, भावदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मी आपले आभार, खरं म्हणजे जड अंतःकरणाने आभार मानतो. या पोथीला जी सुबक अशी चित्र काढून दिली जयंतरावांनी, तर जयंतरावांचे आभार मानणं हे काही मला तितकंसं शोभत नाही, कारण ते आता माझ्या अगदी अंतस्थ माझे ते मित्र असल्यामुळे मी त्यांचे हे ऋण माझ्या शिरावर बाळगू इच्छितो. आणखीही काही माझ्याकडनं काही प्रमाद घडले असतील आपल्या संबंधी आणि अनेकांचे उल्लेख करण्याचे राहिलेले असतील तर त्यांनी क्षमा करावी, कारण हे माझं बोलणं लांबत चाललंय, ते लांबू नये म्हणूनच मला आवर्त घ्यावं लागतं. नाहीतर त्यांची सुद्धा इथे मतं माझ्याकडे भरपूर आहेत. ती जर मांडत बसलो तर आपल्याला बराच काळ हेच माझं सगळं बोलणं ऐकत बसावं लागेल. त्याकरता आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज.